कॅसेलार सिंड्रोम म्हणजे काय हे स्पष्ट करा आणि त्याचे संभाव्य धोके सांगा आणि त्याचप्रमाणे उपाययोजना पण सांगा. आता हा प्रश्न मी जाणीवपूर्वक हा प्रश्न सोपा करू शकलो असतो का? येस. पण मी मुद्दाम हा प्रश्न अवघड ठेवलाय. ज्यांना मुळात कॅसेलार सिंड्रोम हे शब्दच माहित नसतील ते काहीच लिहू शकणार नाही. पण ज्यांना हे शब्द माहिती आहेत, कशाशी संबंधित आहेत ते माहिती आहे, तर हा प्रश्न खूप सोपा आहे. किती लोकांना माहीतच नाहीये कॅसेलार सिंड्रोम कशाशी रिलेटेड आहे? रेज युअर हँड्स. 2 3 4 5. M1 च्या पोरांना शिकवलंय, M2 ला पण शिकवलंय, मग माहित कसं नाहीये? तुम्ही कुठल्या बॅचचे आहे? हा, M1. ठीक आहे असू शकतं, लेक्चर नसेल केलं. सो कॅसेलार सिंड्रोम हा आहे अवकाश कचऱ्याशी संबंधित, स्पेस डेब्रिस. सो स्पेसिफिकली क्वेश्चन आहे की अवकाश कचरा कशामुळे वाढतोय ते सांगायचं आहे, त्याच्यामुळे काय काय धोके. आता अवकाश कचरा पण नसेल माहिती तर मग मी काहीच नाही करू शकत. ओके, असे प्रश्न आयोग जाणीवपूर्वक विचारतो की पोरांना त्या प्रश्नाचा अर्थच माहित नसतो. ऍक्च्युली हा प्रश्न खूप सोपा आहे. कॅसेलार नावाचे नासाचे जे सायंटिस्ट होते त्यांच्यामुळे याला नाव दिलेलं आहे. ही एक अशी संकल्पना आहे की एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असा अवकाश कचरा वाढत जाणार आहे, त्याचे संभाव्य धोके आणि उपाय. सिंपल आहे कॅसेलार सिंड्रोम. इथे तुम्ही डायग्राम काढणं अपेक्षित आहे, मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती. ठीक आहे. सो कॅसेलार सिंड्रोम काय आहे? एक अशी हायपोथेटिकल, हायपोथेटिकल म्हणजे काय, मराठीत काय म्हणतो हायपोथेटिकलला? एक कल्पना आहे. ओके, सो काय कल्पना आहे आणि कोणी मांडली ती? तर नासाचे एक शास्त्रज्ञ डोनाल्ड कॅसेलर, त्याच्यामुळे त्याला कॅसेलार सिंड्रोम असं नाव दिलेलं आहे. आता ज्यांना काय आहे हेच माहित नाहीये त्यांना डायरेक्ट 0 मार्क असणार आहे त्या प्रश्नात, किंवा हे कशाशी रिलेटेड आहेत. पण जर तुम्हाला बेसिक आयडिया असेल तर तुम्ही खूप चांगले मार्क या प्रश्नामध्ये मिळवू शकताय. सो काय आहे कॅसेलर सिंड्रोम? पहिली गोष्ट तर जो आपली निम्न पृथ्वी कक्षा आहे, लो अर्थ ऑर्बिट, तर त्याच्यामध्ये काय होत आहे, तर जशी जशी सॅटेलाइटची संख्या वाढत चालली आहे आणि जेव्हा हे सॅटेलाइट त्यांची कार्यक्षमता किंवा त्यांचं जे काही ज्या कामासाठी पाठवलेले असतात त्यांचं जे काही काम आहे ते संपलं की ते तसेच फिरत राहतात. ओके, आणि ऑब्व्हियसली ते अत्यंत जास्त वेगाने फिरत असतात स्पेसमध्ये. तर अशा वेळेला एक धोका निर्माण होतो की जर एखादा सॅटेलाइट फुटला, त्याचे जे छोटे छोटे तुकडे असतात तर ते तुकडे इतर सॅटेलाइट वर जाऊन आपटू शकतात किंवा कोल्युजन म्हणतो, अपघात होऊ शकतो आणि यामुळे सॅटेलाइटची संख्या, फुटणाऱ्या सॅटेलाइटची संख्या वाढू शकते. सो याच्यातून काय निर्माण होत आहे? मोठ्या प्रमाणात अवकाश कचरा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्पेस डेब्रिस असं म्हणतो, तो निर्माण होतो आणि यालाच कॅसेलार सिंड्रोम असं म्हटलं जातं. कॅसेलार काय सांगतायत तर ही एक साखळी प्रक्रिया आहे. एक सॅटेलाइट फुटला की त्याचे हजारो तुकडे तयार होतात, ते तुकडे प्रचंड वेगाने अवकाशात फिरत राहतात आणि ते जाऊन जर दुसऱ्या सॅटेलाइटवर आपटले तो फुटणार. आता ही चेन रिएक्शन चालू होते आणि यामुळे काय होत आहे, तर जे अस्तित्वात असणारे किंवा भविष्यातले जे सॅटेलाइट्स आहेत त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. याला म्हणतात कॅसेलार सिंड्रोम. क्लिअर विथ दिस? आता कॅसेलार सिंड्रोम मध्ये एक शब्द खूप जास्त महत्वाचा आहे. इंग्लिशमध्ये जर लिहिणार असाल तर कॅस्केडिंग इफेक्ट, मराठीमध्ये लिहिणार असाल तर शृंखला परिणाम, किंवा शृंखला शब्द अवघड वाटत असेल तर साखळी तरी लिहू शकताय. चेन रिएक्शन, एकातून एकामुळे दुसरा फुटणार, दुसऱ्यामुळे तिसरा, तिसऱ्यामुळे चौथा. जसं एका मित्रामुळे सगळा ग्रुप गणतो तसंच इथे आहे की एक सॅटेलाइट फुटला तर इतर सॅटेलाइटला सुद्धा खूप जास्त धोका निर्माण होतो. आणि हे फक्त सॅटेलाइट बद्दलच नाहीये, तर रॉकेटचे पार्ट असतात किंवा जे वापरून झालेल्या इंधन टाक्या असतात, या सगळ्या गोष्टी स्पेसमध्ये तशाच फिरत असतात. सो कॅसेलार सिंड्रोम इज इक्वल टू अवकाश कचरा. ही जी कन्सेप्ट आहे ती कशाशी रिलेटेड आहे? अवकाश कचरा. आणि कॅसेलर यांचं म्हणणं आहे की जेवढा अवकाश कचरा वाढणार आहे तेवढा त्यापासून निर्माण होणारा जो धोका आहे तो पण वाढणार आहे. ऑब्वियस गोष्ट आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे, जेवढा तुमचा टाइमपास वाढणार आहे तेवढा त्या टाइमपासमुळे तुमच्या पोस्टला निर्माण होणारा धोका पण काय होणार आहे? वाढणार आहे. क्लिअर विथ दिस? दिस इज कॅसेलार सिंड्रोम. त्याच्यामुळे निर्माण होणारी आव्हानं कोणकोणती आहेत? सगळ्यात महत्वाचं,
जे महत्वाचे मिशन्स आहेत, जसं की गगनयान मिशन तुम्हाला आत्ताच सांगितलं. सो यांच्यासारख्या प्रचंड महत्वाच्या किंवा अति महत्वाच्या मिशन्सला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतोय. सो थ्रेट किंवा लॉस ऑफ क्रिटिकल स्पेस. दुसरी गोष्ट आहे जे तुमचे कम्युनिकेशन, दूरसंचार किंवा नेव्हिगेशन, ज्याला मराठीत दिशानिर्देशन सॅटेलाइट म्हणतो, त्यांच्यावर जर आघात झाला, ते जर सॅटेलाइट डिस्टर्ब झाले, तर इमॅजिन करा भारतात जे काही दूरसंचार सॅटेलाइट आहेत, ते जर एखादा सॅटेलाइट जर फुटला, तुमचं नेटवर्क गेलं. बरं, हे असं नाही की लगेच प्लंबर पाठवून बदलून घ्या. ओके, तर दुसरा सॅटेलाइट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला नेटवर्क मिळणार नाही. विचार करा किती मोठ्या प्रमाणात पॅनिक तयार होईल. ठीक आहे. बरं, फक्त सॅटेलाइटलाच धोका आहे असं नाही, जे माणसं असतात, आता अवकाश स्थानक जे आहे तिथे शास्त्रज्ञ असतात, त्यांचं काम करत असतात. कुठे हे अवकाश स्थानक? कुठल्या ऑर्बिट मध्ये आहे? लो अर्थ ऑर्बिट, लिओ मध्ये आहे. आता विचार करा की लिओ मध्येच ऑर्बिट आहे, हे अवकाश स्थानक आहे, आणि सगळ्यात जास्त अवकाश कचरा कुठे आहे? तो पण लिओ मध्येच आहे. मागच्या, मला वाटतं एक वर्ष एक्झॅक्टली आठवत नाही, जाऊन चेक करा, एक छोटासा स्क्रू फक्त येऊन आपटला होता या अवकाश स्थानकावर. कितीतरी बिलियन डॉलर्सचा खर्च करावा लागला होता त्याला रिपेअर करण्यासाठी. ओके, म्हणजे विचार करा, एका छोट्या स्क्रूची किंमत ही काही बिलियन डॉलर्स, अब्जावधी डॉलर्स मध्ये जाते. ठीक आहे. इकॉनॉमिक लॉसेस, आता हेच सांगितलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकत आहे. डॅमेज टू कॉस्टली सॅटेलाइट अँड इन्क्रीज इन्शुरन्स आणि लॉन्च कॉस्ट. ठीक आहे. सो हे सगळे थ्रेट्स तुम्हाला दिसत आहेत, आणि हळूहळू हा जो कचरा आहे तो वाढत चाललाय. जेवढा कचरा वाढत जाणार तेवढा त्यापासून होणारा धोका सुद्धा वाढतोय, हे लक्षात घ्या. बॅरियर टू फ्युचर स्पेस मिशन, भविष्यातले जे मोहिमा असणार आहेत, अवकाश मोहिमा कुठल्याही देशाच्या असू द्या. बरं, आता एक लक्षात घ्या, हा जो कचरा आहे तो देश ओळखतो का रे? त्याला देशाची काय घेणं देणं आहे का? समजा रशियाचा एखादा सॅटेलाइट फुटला आणि भारताचं चंद्रयान मिशन भारताने लॉन्च केलंय, एखादा रशियन सॅटेलाइटचा तुकडा भारताच्या चंद्रयानावर येऊन आपटला, काय होणार आहे? त्याला कळतंय का की बाबा हा रशियन सॅटेलाइटचा तुकडा आहे, मग आपण भारतावर कशाला आपटूया, भारत तर भीतर आताशा आलाय. ओके, ठीक आहे. सो नीट समजून घ्या की जबाबदारी कोण घेणार, हा जो अवकाश कचरा आहे त्याची जबाबदारी कोण घेणार, हा एक फार मोठा प्रश्न आहे. कारण आज हा जो अवकाश कचरा आहे स्पेसमध्ये, त्या सगळ्यात जास्त जबाबदार दोन देश आहेत, एक रशिया आणि एक अमेरिका. सगळ्यात जास्त कचरा त्यांनी पसरवलेला आहे, पण सगळ्यात जास्त धोका जो आहे तो मात्र हळूहळू जे आता एंट्री करतात या स्पेस रेस मध्ये त्या देशांना आहे. ओके, आणि कदाचित असं होऊ शकतं की ही जी लिओ आहे तर ती पुढच्या काही काळामध्ये वापरताच न येण्यासारखी, एवढा कचरा होईल, एवढा कचरा होईल की तुम्ही सॅटेलाइट पाठवूच शकत नाही. पाठवला की फुटला, पाठवला की फुटला. ओके, सो हे धोके आहेत. सोल्युशन्स काय आहेत? ऑलरेडी आपण सोल्युशन डिस्कस केलेले आहेत, आठवत आहेत? सो मेजर्स काय काय आहेत? पहिली गोष्ट, ऍक्टिव्ह डेब्री रिमूव्हल. आपण कचरा गाडी किंवा घंटा गाडी पाठवून तो कचरा गोळा करून पृथ्वीवर आणणं अपेक्षित आहे. असे दोन प्रयत्न चालू आहेत, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. एक आहे युरोपियन स्पेस एजन्सीचा, त्याचं नाव काय सांगितलं होतं? मिशन क्लिअर डेब्रिस, क्लिअर डेब्रिस मिशन. दुसरं इस्रोचं काय आहे? नेत्र सिस्टम. नेत्र म्हणजे काय? नेटवर्क अँड अनालिसिस अँड ट्रॅकिंग. दुसरी गोष्ट, डिझाईन करतानाच सॅटेलाइट असे डिझाईन करू शकताय, असे मटेरियल्स तुम्ही वापरू शकताय जे त्यांची कार्यक्षमता संपल्यानंतर तुम्ही तो सॅटेलाइट बूम करून तुम्हीच डिस्ट्रॉय करा. ओके, जेणेकरून एकदा त्या सॅटेलाइटचं फंक्शनिंग संपलं, तुम्हीच त्याला नष्ट करा, म्हणजे तो दुसऱ्या कोणाला धोका निर्माण करणार नाही. त्याला म्हटलं जातं डिझाईन फॉर डिमाइज. ठीक आहे. तिसरं आहे स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट.
जसं आपण जमिनीवर ट्रॅफिक मॅनेजमेंट करतो की हा इकडच्या गाड्या येऊ द्या, आता इकडच्या येऊ द्या, सो तसं स्पेस मध्ये सुद्धा केलं जाऊ शकतंय. ऑर्बिट्स ठरवून दिले जाऊ शकतात की कुठल्या ऑर्बिटमध्ये कुठले प्रकारचे सॅटेलाइट असणार आहेत. सो याला म्हटलं जातं स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण, अवकाश वाहतूक नियंत्रण. पुढचं आहे विविध साधनांचा वापर करून, जसं की लेझर किरण असतील किंवा मायक्रोवेव्ह असतील, यांचा वापर करून हा कचरा जाळून टाकला जाऊ शकतोय. सो जाळून नष्ट करणं हा पण एक उपाय आहे. हा येस, हे पण आपण डिस्कस केलं होतं की त्याला काय करू शकतोय. सगळ्यात जास्त कचरा कुठल्या ऑर्बिट मध्ये आहे सध्या? लिओ मध्ये आहे. मग लिओ मधून त्याला काय करायचं आहे? मिओ किंवा जिओ, जास्त लांबच्या ऑर्बिट्स आहेत तिथे ढकलू शकतोय. हे एक टेम्पररी सोल्युशन, तुम्हीच लिहायचं की हे तात्पुरता उपाय आहे. हे काही शाश्वत उपाय आहे का? नाही, पण टेम्पररी आपण हा कचरा पलीकडे ढकलू शकतोय. येस, रियुजेबल लॉन्च व्हेकल्सचा वापर करणं. व्हेरी गुड. सगळ्यात जास्त कचरा हा सॅटेलाइट पेक्षा कशाचा असतो? लॉन्च व्हेकलचा असतो. सो त्याचा रियुजेबल लॉन्च व्हेकलचा वापर करणं. हा आर्टिमिस, येस, आर्टिमिस नावाचा एक करार आहे, तो वाचू शकता. आर्टिमिस मिशन पण आहे, ते एकदा बघून घ्या, ते लिहू शकता तुम्ही. येस. आणखी इंटरनॅशनल रेग्युलेशन्स अँड कोऑपरेशन, एकमेकांना मदत करा ट्रॅकिंग करण्यासाठी. सो इंटरनॅशनल रेग्युलेशन्स अँड कोऑपरेशन. माझं मत असं आहे, पटतंय का बघा, इथून पुढे भविष्यात, आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण एक संख्या ठरवावी लागणार आहे की एक देश याच्यापेक्षा जास्त सॅटेलाइट सोडू शकत नाही. तुमचे प्रायव्हेट कंपन्या असो किंवा त्या देशाची सरकारी कंपनी असो, नासा असो, स्पेसएक्स असो, अमेरिका एका वर्षाला 100च्या वर सॅटेलाइट सोडणार नाही. कारण जर याच्यावर लिमिट नाही टाकलं तर एकट्या इलॉन मस्क म्हटलंय की मी 2000 सॅटेलाइट सोडणार आहे. मग इमॅजिन करा की जर या 2000 पैकी एक सॅटेलाइट जरी फुटला तरी तो बाकीच्या सगळ्या सॅटेलाइटला धोका निर्माण करतो. सो हा एक ऑप्शन असू शकतोय. कळतंय? सो नवीन प्रकारचे निर्बंध किंवा प्रतिबंध लादणं अपेक्षित आहे. ठीक आहे.